परभणीत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना नियोजन देत तर महादेव कांबळे यांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला असून महादेव कांबळे हे येशू ख्रिस्ताची उपासना व प्रार्थना करतात। त्यांना जेथे बोलावले तेथे जातात, परंतु मल्हारी काळे, पोलीस पाटील, दाजीबा पवार, पारधी तांडा यांनी महादेव कांबळे यांना धमकी दिली आहे। भारतीय संविधानाच्या कलम 25 नुसार प्रत्येक नागरिकाला धर्म स्वातंत्र्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला आहे। महादेव कांबळे यांच्या मूलभूत अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे, तरी व बजरंग दलाचे कार्यकर्ते दाजीबा पवार व मल्हारी काळे यांना ताबडतोब समज घालून न्याय द्यावा यासाठी निवेदन देण्यात आले आहे। घरामध्ये प्रार्थना घेतो आणि जसं की संविधानामध्ये लिहिलेलं आहे कलम 25 मध्ये की आपण आपल्या घरी प्रार्थना घेऊ शकतो, आपण कुठल्याही देवाची पूजा करू शकतो। तर आम्हाला अधिकार आहे की आम्ही आमच्या घरामध्ये वैयक्तिकपणे प्रार्थना करू शकतो आम्ही। तर काही म्हणजे बजरंग दलचे काही RSS वाल्याचे लोक म्हणजे धमक्या देत आहेत, तर आम्हाला प्रोटेक्शन भेटलं पाहिजे, आम्हाला सहायता भेटली पाहिजे हे आम्ही म्हणजे आमचं म्हणणं एवढंच आहे की आम्हाला पण शासनाकडून काही ना काहीतरी आम्हाला याचं प्रोटेक्शन भेटलं पाहिजे। बहुजन आघाडीचे आमचे मुंबईचे ढुंडीचे शहराध्यक्ष मनीष देशमुख आज परभणीला आल्याच्या नंतर एक ख्रिश्चन समाजाच्या काही महिला आलेल्या आहेत। तिथं प्रकरण हे दैठणा आणि साळापुरी, प्रत्येकाला संविधान आपला कुठला धर्म मानायचा ह्या राईट देतो, पण आज जे चाललं आहे हे देशासाठी सर्वात हानिकारक आहे। कारण की कुठल्या ख्रिश्चन धर्मावर हल्ला करणं किंवा मुस्लिम धर्मावर हल्ला करणं, शीख धर्मावर हल्ला करणं, हे बजरंग दल, हे RSS यांच्या हे मॅसेज जे वर्ल्डचे देश आहेत ह्या देशामध्ये जात आहे आणि भारताचं नाव कमी होत आहे आणि तिथल्या नागरिकांना काहीतरी, आपल्या कामाला गेलेल्या नागरिकांना याचा काहीतरी परिणाम होत आहे आणि याचं नुकसान होत आहे। म्हणून सर्व धर्म समभाव आपण असलं पाहिजे। प्रत्येकाला प्रत्येकाचा धर्म हा मानण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि जे काय व्हायले, जे ख्रिश्चन धर्मावर लोकांवर जे हल्ला व्हायला आहे याचा आम्ही निषेध करतो वंचित बहुजन आघाडीच्या निमित्ताने। बाळासाहेब आंबेडकर ह्या ख्रिश्चन समाजाच्या लोकांशी भेट घेतली आणि त्याची मिटिंग घेऊन जिथं जिथं जे अन्याय होईल तिथे वंचितचे कार्यकर्ते धावून येतील असं सांगितले। सर्वप्रथम जय भीम। आज या ठिकाणी परभणीमध्ये आम्ही आलेलो आहोत ख्रिश्चन समाजाच्या न्याय हक्कासाठी। या ठिकाणी काही बजरंग दल RSSच्या कार्यकर्त्यांनी काही जे प्रार्थना करत आहेत घरामध्ये, जे संविधानाच्या कलम 25 मध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व जाती धर्मांच्या लोकांना अधिकार दिलेला आहे, त्यानुसार प्रार्थना करत असताना हे काही लोक हे दाजीबा पवार आणि काय दुसरं मल्हारी काळे, त्यामध्ये कोणी पोलीस पाटील आहे, तर या लोकांनी तिथं मज्जाव केला आहे की तुम्ही प्रार्थना करू शकत नाही, जर केलं तर तुम्हाला मग आम्ही मारहाण करू अशी धमकी दिली आहे। तर म्हणून या ठिकाणी परभणीचे आमचे सर्वजण धडाडीचे कार्यकर्ते, पदाधिकारी जे यशवंत सोनवणे साहेब, राहुल पवळे साहेब आणि सर्व वंचितचे या ठिकाणी पदाधिकारी आले आणि ख्रिस्ती समाजाला मदतीला धावून आले, त्याबद्दल त्यांचे देखील मी आभार व्यक्त करतो आहे। कारण की आदरणीय बाळासाहेब आंबेडकर ख्रिस्ती समाजाच्या पाठीशी खंबीरपणे आता उभे झालेले आहेत। म्हणून ज्या ज्या ठिकाणी असा अन्याय होईल त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते त्या ठिकाणी आवाज उचलल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर जरी उतरावं लागलं लोकशाही पद्धतीनं तर तो देखील आम्ही रस्ता अवलंब करू।